नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जशा जशा निवडणुका जवळ येतील आपल्याला दिसेल की अनेक राजकीय पक्ष फोडले जात आहेत. हा बीजेपी द्वारे जो घोडा बाजार झालेला आहे, शिवसेना फोडत असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला. मी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणून हे सांगतो आहे, जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं आणि त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या 2 आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे. शोधावं त्यांनी. गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना, इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती. परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या 2 एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून. त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या. माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेले? एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर येईल. दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसलेले असले तरी हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. सतत या प्रश्नांची आपण, या 2 प्रश्नांची जर आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या खुर्च्यांवर हे बसलेल्या त्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला सांगतो, ईडीचा वापर यांनी सातत्याने बेकार पद्धतीने केलेला, अत्यंत वाईट पद्धतीने, निर्दयी पद्धतीने ईडीचा वापर केलेला आहे.